गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ओमकार सावंत पुन्हा एकदा आलो तुमच्यासमोर लेट्स गो विथ या चॅनलच्या रूपात. सो आज माझ्याकडे काही जास्त वेळ नाही आहे, कारण मला ऑलरेडी 9:29 झालेत आणि माझा रिपोर्टिंग टाईम आहे 9:45. ॲक्च्युली सीन असा झाला होता की माझ्या माईकला चार्जिंग नव्हती, तर त्यामुळे मला माईक चार्ज करायला वेळ घ्यायला लागला. तो पण पूर्ण झाला नाही आहे. सो बघूया, माझ्याकडे माईकची चार्जिंग पण कमी आहे. आजचा ब्लॉग हा पूर्णपणे शूट होतोय की नाही, बट नक्कीच आज काय कहर होत्या पापड्यामध्ये, काय मला डिशमध्ये जो काय कहर होतोय ट्राफिकचा, तो मी तुमच्यासमोर घेऊन येणार. कुठेही जाऊ नका, माझा व्हिडिओ बघत राहा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं यूट्यूबला, तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजवरती जाऊन माझ्या आय डीला फॉलो करा. तर फटाफट निघूया, आपण आपली राईड चालू करूया. आज आहे हा पुन्हा एकदा चोमू तुमच्यासमोर आलाय डे 7 घेऊन. सो बघूया आज आपल्या ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग पार्ट होतोय, नक्कीच बघणं गरजेचं आहे. तर चला राईडला चालू करूया. वे टू ऑफिस, ट्रॅफिक डे 7. चोमू पुन्हा एकदा निघालाय आपल्या ऑफिसला. चला चला, लेट झाले, फक्त 15 मिनिटात माझ्याकडे पोहोचायला ऑफिसला. मला आज गाडी नाही, विमान चालवायला लागणार आहे. कधी बाप्पा मोरया, हर हर महादेव, ते सुखरूप निघालोय गाईस. एक तर माझ्या माईक मध्ये चार्जिंग आहे फक्त 6%. मला बघायचं पूर्ण ब्लॉग आहे याच्यामध्ये शूट होतोय का ना. तर पूर्ण ब्लॉग शूट नाही झाला तर तुम्हाला सुद्धा मजा नाही येणार आहे. आज मी जिंकतोय की माझी वेळ जिंकते, ते ऑफिसला पोहोचू देणार आहे का नाही मला हे ट्रॅफिक आणि ही वेळ. आजचा संघर्ष हा खूप महत्वाचा आहे, कारण जर मी लेट झालो तर माझ्यावरती होणार फायरिंग. ऑफिसमध्ये रूल तर रूल आहेत, स्ट्रिक्ट रूल आहे. तर गाईज, वे टू ऑफिस, ट्रॅफिक डे 7 चालू झालेला आहे आणि मी आलोय तुमच्या समोर काही ना काही कंटेंटच्या शोधामध्ये. ऑफिसला चाललोय. ऍक्च्युली सकाळी माझ्यासोबत सीन हा झाला, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो. मी आलो खाली तर नेहमीच्या टायमावरती, माझ्या एकदम प्रॉपर टायमावरती, आणि मग बघितलं तर माझ्या माईकला चार्जिंग नव्हती, 0%. मी फटाफट घरी गेलो, 10 मिनिटात चार्जिंग लावली, त्याच्यामध्ये मला 9:20 झाले आणि खूप लेट झालं. आता खूप लेट झालं. आता तर 9:34 झाले. प्रत्येक मिनिटाला मला अशी भीती भरते ना. आता आप्पापाड्याच्या रस्त्यांवरती गाडी चालवणं पण काय खाऊ काम नाही. इकडे हे बघतायत तुम्ही, काळे पिवळे पायलट उडतात. हे सगळे पायलट आहेत, हे रिक्षा नाही आहेत. आड झोड कुठे पण रिक्षा टाकणार, ते तुम्हाला जागाच देणार नाही. कॉर्पोरेट लाईफ मध्ये जर माणसाचा प्रॉब्लेम नाही तर ती कॉर्पोरेट लाईफ कसली. चला, अरे हा ऑटोवाला कोण आहे, का नवीन बिवीन आलाय का काय इकडे. साईड लेट झाला आणि नशिबाने रस्ता सुद्धा खाली आहे. चला चला काही नाहीतर आज काय खरं नाही माझं. एक तर ज्या आईला मी माईक लावलाय चार्जिंगला, जरा रील बघतोय. रील बघता बघता एवढे असे सॅड डिप्रेस रील येतात. मी बोलले सकाळ सकाळ काय रील आलेली. जिंदगी में मोहब्बत पाना ही सब कुछ नहीं आता, उसे खो देना प्यारे. तर तुझी मोहब्बत दुसऱ्याला भेटली आहे त्याचा काय काय मोहब्बतने काय आईची कटकट. ज्याला राहायचंय तो कुठल्याही सिच्युएशन मध्ये राहतो, ज्याला नाही राहायचंय तो कुठल्याही सिच्युएशन मध्ये निघून जातो. हे मोहब्बतला बदनाम नका करू. पहिल्याच्या टायमाला होती मोहब्बत, प्रेम भीम. आता फक्त प्यार अंधा होता है, उसी का नाम धंधा होता है. नया क्या है जिंदगी में. चुपचाप उठो, बैग उठाओ, काम पे जाओ, कंटेंट क्रिएटर बनो, पोस्ट करो, सुकून मिलेगा भाई. एक टाइम के बाद, 1 साल 2 साल के बाद कुछ ना कुछ तो बनोगे तुम. सामने वाले की नजर इतनी कमजोर थी कि कोयले के खान में जो हीरा मिलता है उसको वो पहचान नहीं पाई. अरे मेरे को थोड़ा सा तराश भी देती ना, तो भी ये हीरे की चमक दिख जाती. ऐसे हीरा चमकता नहीं है, उसको तराशना पड़ता है, घिसना पड़ता है.
तर गाईज लागलोय मी आता स्टेशनच्या रस्त्याला. पुष्पा पार्क क्रॉस केलाय चक्क 4 मिनिटामध्ये, जिथे मला 40 मिनिटं लागतात. कंटेंट क्रिएटर बनलो, दुनियाशी संपर्क तुटत चाललाय. सकाळी ऑफिसला जातो, घरी येऊन व्हिडिओ डाउनलोड करणं, एडिट करणं, कॉपी पेस्ट करणं, सगळ्या गोष्टी चालू असतात. व्हिडिओ वगैरे अपलोड करायला मला 10:30-11 वाजता. त्यासाठी वेळ भेटत नाही, पण नक्कीच एक वेळ येईल स्वतःची. त्या वेळेमध्ये मी खूप खुश असेन. आता भलेही मेहनत घेतोय, मेहनत घेत राहा, सक्सेस तुमच्या पदरात येत जाईल. सक्सेस तुम्हाला थोडं थोडं करून येणार, एकाच रात्री तुम्हाला 1 नाईट सक्सेस येणार. इकडे गोंगाटा नुसता बघा. इथं हॉर्न नाही मारलं ना, हे लोक भाडेच घेत राहतील. स्टेशन, मलाडी स्टेशन, रश्मीन जवळ मी पोहोचतोय. तुमचा प्रवास बघायचा भाई. सबवे वगैरे खाली आहे का नाही, सबवे, परत SV रोड मलाडचा, मग परत लिंक रोड मला क्रॉस करायचा आहे चिंचोली बंदर करून. अजून ऑफिस लय लांब आहे. आणि माईक पण साथ देतो, अजून कॅमेरा तरी बघतोय, माईक तरी चालू आहे. हॅलो, शर्टालाच होता. आजचा दिवस आहे ना, खरंच पण होती भेट. मी निघालो, स्टार्टिंगला व्हिडिओ शूट केली आणि मी माझ्या शर्टाचा माईक काढायला आणि हेल्मेट मध्ये फिट करायलाच विसरलो. आता मी एवढी जी बकबक केलेली आहे, मला नाही वाटत ती तुमच्या समोर रेकॉर्ड झाली असेल. शपथ यार, काय बोलू आता तुम्हाला. काय कसला मूड बेकार झाला ना माझा. आता चांगलं मी निघालो पद्धतशीर, एवढं चांगलं. आता काय माहिती, मला घरी जाऊन पहिले बघायला लागेल कॅमेरामध्ये आवाज रेकॉर्ड झालाय का नाही. एक तर मला दुनियाभरचं लेट झालेलं आहे, घंटा मला टाइम नाही इकडे गोष्ट बघायला. काही हरकत नाही, अर्ध्या रस्त्याची व्हिडिओ दाखवतो. माझा 9:45 रिपोर्टिंग टाइम असतो. मी आता पोहोचलोय मलाड वेस्ट SV रोडला आणि टाइम झालाय 9:48. एक्सिड झालेला आहे टाइम. आता काय नाही, आता तेल पाणी लावून मालिश होणार आहे वरती. सहन करत आता काय, एवढे लोक बोलून जातात आपल्याला, अजून कोणतरी बोलेल. माईकच्या चार्जिंग साठी मी लेट झालो, तोच माईक मी चुकीच्या जागी फिट केला. भाई सीन झाला माझ्यासोबत. तर जे थोडं एंटरटेनमेंट आहे, थोड्या गोष्टी मिस होतील, बट माझं चॅनल बघायला विसरू नका, माझ्या व्हिडिओज बघायला विसरू नका. प्रत्येक कंटेंट आपला बादशाह कंटेंट असणार आहे. गाईस कसला सिग्नल लागलाय, टायमिंग बघा 9:50. 5 मिनिट लेट आहे मी ऑफिसला, अजून पोहोचलो नाही. आता सिग्नल तर सुटला आहे, एवढा मोठा सिग्नल आहे, त्याच्यात पण मला काय माहिती सिग्नल मध्ये 22 सेकंद राहिलेत, 20 सेकंद, आणि मला सिग्नल क्रॉस करायला भेटतो का ना बघायचं. जो कंटेंट मिस झालाय तो झालाय. आता आपण इथून बघूया काय कंटेंट आपल्याला भेटतोय, काय कांड होतोय का नाही. ट्रॅफिक विफिक तर इकडे लागणार नाही मोस्टली, थोडी बहुत तिकडे लिंक रोडला लागेल, सिग्नल लागेल. चिंचोली पण तर मी माझ्या माहितीनुसार तरी हा खालीच असतो, तर जास्ती काय भेट नसते. माणसाची जेव्हा वेळ येते ना यार, त्या वेळेला कोण बदलू नाही शकत. गणपती बाप्पा मोरया, तुझीच कृपा आहे बाप्पा. त्या वेळेला बदल, साथ दे आम्हाला, कारण खूप प्रवास करतोय, खूप स्ट्रगल घेतोय, मेहनत घेतोय या गोष्टीसाठी. मेहनत वाया जाऊ देऊ नकोस. सिग्नल सुटलाय काय, सिग्नल सुटलाय, आल्या सिग्नल सुटलाय. एक काम चांगलं झालंय आजच्या दिवसामध्ये, मी पळवतो इथून. आता खूप लेट झालं, मला काय घंटा सुचत नाहीये काय बोलायचं नाही काय नाही ते. कारण फक्त आता एकच गोष्ट डोक्यात आहे, वरती ऑफिस मध्ये जाऊन काय होणार आज लेट का झाला, काय रिझन द्यायचं मला ते कळत नाही आहे. कारण ट्रॅफिकचं रिझन इकडे चालत नाही आमच्याकडे. लेट्स सी. सो ब्लॉग एंड करायचा रस्ता आलेला आहे. नेहमीप्रमाणे आपला हा ब्लॉग आता आपण एंड करणार आहोत. माझंही मन नसतं एंड करायचं, कारण कॅमेरा जेव्हा चालू असतो तेव्हा मी खूप गोष्टी बोलतो, डिस्कस करतो, मन मोकळं होतं, एक फ्री माइंड होतं.
मला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस राहत नाही माझ्या आतमध्ये. ठीक आहे, मी प्रत्येक दिवशी येईन तुमच्या समोर. आज आहे आपला डे 7 ची व्हिडिओ येईल, नक्की बघा. थोड्या गोष्टी ऍडजस्टमेंट असतील त्याच्यामध्ये, कारण सकाळ सकाळ मला घाईमध्ये काही समजलं नाही, इश्यू झाले खूप. त्यासाठी पहिले तर माफ करा, पण बवाल बवाल कंटेंट घेऊन यायचं काम माझं आहे. आणि मी जसं काल बोललो, या ब्लॉग मध्ये गाडी तीच असणार आहे, आवाज तोच असणार आहे, माणूस तोच असणार आहे. फक्त बदलणार आहे ते व्हिडिओचं प्रेझेंटेशन. मी कुठले कांड तुमच्या समोर कशा प्रकारे घेऊन येतो त्या गोष्टी. सो मी आता जातो वरती, गदा मजदुरी करतो, शिफ्ट संपवतो. शिफ्ट संपून झाली, घरी जातो, व्लॉग एडिट करतो आणि अपलोड करतो. बघायला विसरू नका माझा व्लॉग रात्री. तर बाय गाईस.